महत्त्वाची घडामोड आहे। प्रत्येक गोष्ट तिरस्काराच्या दृष्टिकोनातून पाहू नका असं म्हणत राज ठाकरे यांनी सल्ला दिलाय। उद्या आम्ही सुद्धा सत्तेत असू, राजकारण निकोप राहावं असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे शत्रू आहेत, त्यांच्याशी भांडण कायम राहील असं संजय राऊत यांनी म्हटलंय। राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून संजय राऊत यांनी हा निशाणा साधला होता। राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेची भेट घेतली, तुमचं उद्धव ठाकरेंशी या भेटी संदर्भात काही बोलणं झालं? बरं झालं असेल तर मी इथे कशाला सांगू? माझं बोलणं झालं असेल तर मी इथे का सांगू? झालं ना, पण मी कॅमेऱ्यावरती का सांगू? हा आमचा अंतर्गत विषय आहे। कोणी कोणाला भेटावं, काय करावं, पण मी काल सांगितलं आणि आज हे सांगतो, एकनाथ शिंदे हे त्या अर्थानं महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे शत्रू आहे। निकोप राजकारण हे महाराष्ट्रामध्ये पूर्वी होतं की निवडणुका संपल्यानंतर सगळेजण एकमेकांना भेटायचे, काही बोलणं व्हायचं, काही व्हायचं। या सगळ्या गोष्टी आता संपलेल्या आहेत, बंद झालेल्या आहेत आणि प्रत्येक गोष्ट ही तुमच्याकडे तिरस्कारानेच सगळ्या गोष्टी आपल्याकडे पाहिल्या जातात। हे असं बघून नाही चालणार, यातनं हाताला काही लागणार नाही। आणि मला असं वाटतं की विरोधी पक्षाची भूमिका ही योग्य रीतीने पार पाडली पाहिजे। जे काही जिथे सरकार चुकेल तिथे ठणकावलं पाहिजे आणि सरकारला मला असं वाटतं की आणि हे उद्या आम्ही सरकारमध्ये असू, त्यांनी हीच गोष्ट केली पाहिजे। या पद्धतीनेच मला असं वाटतं राज्य चाललं पाहिजे, तरच लोकांच्या हाताला काहीतरी गोष्टी लागतील, अन्यथा काही लागायचं नाही।